शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांना आता चांगला दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची। बघा शेतकरी बांधवांनो, किती दिवसापासून आपण वाट पाहत होतो की नेमका हप्ता कधी जमा होणार आणि शेतकऱ्यांना नेमके 4,000 रुपये 9व्या हप्त्याचे कधी मिळणार अशी प्रतीक्षा होती। पण बघा आता प्रतीक्षा संपलेली असून आता प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि एवढंच नाही तर 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये पूर्ण जमा होणार आहेत। आणि यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे आणि यामध्ये पीक विमा नुकसान भरपाईच्या पैशांचं पण वाटप शेतकऱ्यांना केलं जाणार असून मग हे सर्व पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी येणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या AR1 मराठी चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तर चला पाहूयात संपूर्ण सविस्तर बातमी। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी अखेर खुशखबर आलेली आहे। शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार असून आतापर्यंतची सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो। बघा एकंदरीत जर विचार केला तर आता पहिल्या यादीत पूर्ण पैशांचं वितरण कोणत्या जिल्ह्यात केलं जाणार ही सर्व काही माहिती आपल्याला बघायला मिळते। बघा इथं स्पष्टपणे सांगितलं आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता पूर्ण दिला जाईल। पण महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सरकारने सांगितलेली 2 कामे पण करावी लागणार आहेत। जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये 9व्या आणि 10व्या हप्त्याचे हे तुम्हाला मिळायचे नाहीत। मग हे पैसे मिळवायचे असतील, तुम्हाला जर दोन्ही हप्ते पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली ही 2 कामे आजच करून घ्या। म्हणजे आता पैसे वाटप सुरू झालं की तुमच्या खात्यात पूर्ण पैसे जमा होतील। मग आता कोणती 2 कामे करायची याबद्दलची माहिती आपण पुढे पाहणारच आहोत। यासाठी फक्त तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। त्यापूर्वी नेमके पैसे आज येणार आहेत की उद्या सकाळपासून पूर्ण वाटप केलं जाणार आहे की दुसरीच कोणती तारीख आहे आणि आता नमो शेतकरी योजनेसोबत पीक विमा नुकसान भरपाईची 20,000 रुपये कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत या जिल्ह्यांची पण यादी या ठिकाणी आपण बघणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट ही सविस्तर बघायला मिळेल। नमो शेतकरी योजनेचे पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा केले जाणार आहेत आणि यामुळेच लाखो शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे, लाखो शेतकऱ्यांची चिंता मिटणार आहे असं पण आपण म्हणू शकतो। पूर्ण रक्कम ही DBTच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वाटप केली जाणार आहे। DBTच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाणार असून शेतकरी बांधव चांगलेच खुश होणार आहे। त्यामुळे कुणीही काळजी करत बसू नका किंवा आता चिंता देखील करत बसू नका। बघा एकंदरीत जर विचार केला तर आता हे पैसे वाटप नेमकं कधीपासून होणार आहे तर चला आता याबद्दलची माहिती बघूयात। आणि शेतकरी बांधवांनो, इकडे बघा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आता 2,000 रुपये तुम्हाला मिळतील। त्यानंतर लगेच 10व्या हप्त्याचे पण 2,000 रुपये मिळतील आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती 18,000 ते 20,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाईचे पण हे पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत। जर या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 10वा हप्ता 4,000 रुपये आणि पीक विमा नुकसान भरपाईचे 17,000 ते 18,000 रुपये हे पूर्ण मिळून जातील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळेल। मग चला आता हे पैसे नेमके कधीपासून वाटप होत आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिले जाणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी आता आपण पाहण्याचं काम करणार आहोत। यासाठी राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा।
तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी अखेर आनंदाची बातमी आलेली असून शेतकरी बांधवांना आता चांगला दिलासा मिळालेला आहे. शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार असल्याने शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहेत. ही देखील महत्त्वाची माहिती आपण समजू शकतो. बघा आता आलेल्या माहितीनुसार पूर्ण टप्प्याटप्प्याने हे वितरण शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे आणि यामुळे शेतकरी चांगलेच खुश होणार आहेत. बघा इथं काय सांगितलं आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, अखेर आनंदाची बातमी आली. नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार, शेतकरी खुश होणार. आतापर्यंत उशीर झाला पण आता नाराज होऊ नका, अखेर सरकारकडून मोठी घोषणा झालेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैसे डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार असल्याने शेतकरी आता चांगलेच खुश झालेले आहेत. बघा आता हे पैसे पूर्णपणे 4,000 रुपये येणार आहेत. बघा 1 हप्त्याचे नाही तर 2 हप्त्याचे 4,000 रुपये नमो शेतकरीचे सरकार शेतकऱ्यांना देणार आहे. याचं कारण काय आहे ते पण तुम्हाला सांगतो. आणि शेतकरी बांधवांनो, आता मोठा दिलासा मिळणार आहे. काही जणांची पेरणी दुबार करण्याची वेळ आलेली आहे, कारण की पेरणी केली आणि पाऊसच लवकर आला नाही, त्यामुळे मग शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. मग त्याच्यासाठी पण पैसे जास्त लागतात. मग आता शेतकऱ्यांना याच मदतीसाठी मग सरकारने ठरवलं की आता पैसे देणं गरजेचं आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी पूर्ण मंजुरी मिळतात शेतकरी बांधवांना आता हे 4,000 रुपये खात्यावरती यायला सुरुवात होणार आहे. आणि एवढंच नाही तर पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे पूर्ण जमा होणार असून लाखो शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळणार आहे. मग चला आता महाराष्ट्रातील कोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये पीक विमा नुकसान भरपाईचे 18,000 रुपये शेतकऱ्यांना भेटणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना 20,000 रुपये भेटणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटणार आहेत, आता त्या जिल्ह्यांची संपूर्ण यादी या ठिकाणी आपण पाहण्याचं काम करणार आहोत. आता इथून पुढील राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला. तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आता तुम्हाला चांगलाच दिलासा मिळणार असून शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैशांचं वितरण आता केलं जाणार असून शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत. आतापर्यंतची सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी ही शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे असं पण आपण म्हणू शकतो. बघा पहिला जिल्हा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा. लक्ष द्या, जर या जिल्ह्यातील कोणी राहणारे असाल तर तुमच्या खात्यात 9वा हप्ता नमो शेतकरीचा 2,000 रुपये. बघा 2,000 रुपये, 10वा हप्ता 2,000 रुपये. बघा हे टोटल किती रुपये झाले, 4,000 रुपये. आणि तुमच्या खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईची पण रक्कम येणारच आहे. ती किती रुपये येणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना 12,000 रुपये मिळतील, काही शेतकऱ्यांना 16,000 रुपये मिळतील, काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 19,000 रुपये मिळतील, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 20,000 ते 22,000 रुपये नुकसान भरपाईचे पैसे दिले जाणार आहेत. जर तुम्ही पण या जिल्ह्यातील राहणारे असाल तर तुमच्या पण खात्यात हे पैसे मिळतील. बऱ्याच जणांना मिळाले असतील, जरी नसतील मिळाले तरी आता हे कोणत्या क्षणी वाटप केलं जाणार आहे. आणि या जिल्ह्याचं नाव पण यादीत असल्यामुळे नमो शेतकरीचे पण पैसे यांना आता कोणत्याही क्षणी जमा झाल्याचं दिसणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, लक्ष द्या, आता तुम्हाला 2 मेसेज मोबाईलवरती येतील. नमो शेतकरी योजनेचे क्रेडिट युअर अकाउंट 2,000 रुपये अशा पद्धतीचा मेसेज येईल. आणि असा मेसेज आला की समजून जायचं आहे आपल्या बँकेच्या खात्यात 2,000 रुपये जमा झाले. त्यानंतर दुसरा पण मेसेज येईल, क्रेडिट युअर अकाउंट 2,000 रुपये. आणि असा दुसरा मेसेज आला की समजायचं आहे 9वा हप्ता आल्यानंतर 10वा हप्ता पण सरकारने आपल्याला दिला आहे आणि टोटल आपल्याला 4,000 रुपये मिळाले आहेत. हे तुम्ही समजू शकता आणि थेट बँकेत जाऊन हे पैसे पूर्णपणे काढून आणू शकता. मग चला हे पैसे आता कधीपासून वाटप केले जाणार आहेत आणि हे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कोणती 2 कामे सरकारने करायला सांगितले आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण लगेच बघणार आहोत. त्यासाठी इथून पुढचा राहिलेला व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहत चला. तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पूर्ण माहिती समोर आलेली आहे. आता या ठिकाणी स्पष्टपणे मी तुम्हाला दाखवण्याचं काम करतो. तर बघा इथं स्पष्टपणे काय सांगितलं आहे, तर शेतकऱ्यांना या ठिकाणी महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे. इथं सांगितलं आहे प्रतीक्षा संपलेली आहे. आता प्रतीक्षा संपलेली असून आता खूप दिवस वाट बघावी लागली होती, कारण केंद्र सरकारचा हप्ता किती लवकर येतो हे आपल्याला माहिती आहे. पण राज्य सरकारकडून हप्ता यायला एवढा उशीर होतो की शेतकरी अक्षरशः कंटाळून जातात. याकडे सरकारने खरंच गांभीर्याने लक्ष देऊन दखल घ्यावी, कारण की इथे खरी शेतकऱ्यांना चिंता असते, शेतकऱ्यांना खरी पैशांची किंमत कळते, कारण की शेतीमध्ये होणारा खर्च काही साधा नाही आहे. प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना मदतीची गरज असते. बघा आता पाऊसच कमी जास्त होत आहे, तर यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले. कुठे पेरलेलं पीक उगवलं आहे तर ते पाऊस नसल्यामुळे सुकून जात आहे. अक्षरशः जे आहे ते शेताला भेगा पडल्याचं दिसून येत आहे. कुठे पेरणी केली आहे तर ते पीकच उगवलं नाही, पूर्ण आता डबल पेरणी शेतकऱ्यांना करावी लागते. म्हणजे शेतकऱ्यांना अक्षरशः 2,000 रुपयांची देखील गरज असते. हे देखील सरकारच्या लक्षात आलं
पाहिजे. आता त्यामुळे सरकारने शेतकरी योजना ही सुरू केली आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यावी की हप्ते लवकरात लवकर देण्यात यावे अशी देखील आता सरकारने काहीतरी पद्धत राबवावी. कारण की प्रत्येक हप्त्याची वेळ झाली की लगेच 4,000 2,000 ची काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे. मग शेतकरी पण नाराज होत नाही आणि शेतकऱ्यांना दिलासा तर नक्कीच मिळतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यावी. तर चला आता हे पैसे वाटप कोणकोणत्या जिल्ह्यात पूर्ण केलं जाणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी हे पैसे पूर्ण जमा होतील याबद्दलची संपूर्ण अपडेट आता आपण बघणार आहोत. आता इथून पुढचा राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा. कारण आता नमो शेतकरीचे 4,000 रुपये पूर्ण खात्यावरती येणार आहेत आणि या माध्यमातून शेतकरी खुश होणार आहेत. आणि पीक विमा नुकसान भरपाई हे पण 18,000 रुपये जमा होतील आणि नक्कीच दिलासा तुम्हाला मिळेल. मग चला हे कोणकोणत्या जिल्ह्यात जमा होतील आणि कधी जमा होतील याबद्दलची संपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण पाहूयात. आता लक्ष देऊन व्हिडिओ पहा. तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आता सर्वात आधी आपण काय करूयात, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैशांचं वाटप होणार आहे ते बघूयात. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळवण्यासाठी कोणती 2 कामे करायची आहेत ती पण माहिती आपण बघणार आहोत. आणि ती माहिती ऐकण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्याचं पण नाव आहे आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पूर्ण दिलासा मिळणार आहे. या ठिकाणी आता नुकसानीचे पण पैसे दिले जाणार असून या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या खात्यात 31 लाख रुपयांचं नुकसान भरपाईच्या पैशांचं वाटप केलं जाणार आहे. या ठिकाणच्या 367 शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार आहेत. यानंतरचा वर्धा जिल्हा, बघा वर्धा जिल्ह्यात आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, त्यानंतर 10वा हप्ता नमो शेतकरीचा 2 टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यात आणखीन 2,000 रुपये, असे 9व्या आणि 10व्या हप्त्याचे 4,000 रुपये हे पूर्ण जमा होणार आहेत, पूर्ण वाटप केलं जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटलेली आहे. आणि या जिल्ह्यात एवढेच पैसे मिळणार नाहीत तर या ठिकाणच्या शेतकऱ्यांना 23 शेतकऱ्यांना 3 लाख रुपये नुकसान भरपाईचे देण्याचं ठरवलेलं आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्हा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पण रक्कम येणार असून या ठिकाणी पण आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये 9व्या हप्त्याचे आणि नमो शेतकरीचे 2,000 रुपये 10व्या हप्त्याचे, हे टोटल 2 हप्त्याचे 4,000 रुपयांची रक्कम या जिल्ह्यात पण सर्वात आधी येणार आहे. जर कोणी चंद्रपूर जिल्ह्यातील असेल तर ते शेतकरी नक्कीच खुश होतील. कारण की नमो शेतकरीचे तर 2 टप्प्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यात 4,000 रुपये तर भेटणारच आहेत. पण या ठिकाणच्या 655 शेतकऱ्यांना 54 लाख रुपयांचं वाटप नुकसान भरपाईचं दिलं जाणार आहे. यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात हे नुकसान भरपाईचे 18,000 रुपये मिळतील. कोणाला 12,000, कोणाला 10,000, कोणाला 15,000, कोणाला 20,000 तर काहींना 22,000 रुपयांपर्यंत हे पूर्ण पैसे मिळणार आहेत. आणि एक मोठा दिलासा शेतकरी बांधवांना आता नक्कीच मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. पण बघा सरकारने सांगितलेली 2 कामे लवकर करून घ्यायची आहेत तरच नुकसान भरपाईचे 15,000 ते 20,000 रुपये ही रक्कम पण मिळेल. कारण ही रक्कम काय कमी नाही आहे. 15-20,000 रुपये जर तुम्हाला मिळाले तर बघा किती मोठा फायदा होईल. शेतीतील बराच खर्च तुमचा भागू शकतो. आणि इकडे लक्ष द्या, अजून 2 कामं तुम्हाला करण्याचा फायदा काय आहे. जर सरकारने सांगितलेली 2 कामे केली तर नमो शेतकरीचे पण हे 4,000 रुपये मिळतील. आणि तुम्ही म्हणाल जर आम्ही नमो शेतकरीचे पैसे मिळवण्यासाठी ही 2 कामे केलीच नाही तर काय होईल. तर ही 2 कामे केलेली नसतील तर तुम्हाला नमो शेतकरीचे पैसे मिळणार नाहीत, 9वा हप्ता पण मिळणार नाही आणि 10वा तर मिळणारच नाही. मग हे 4,000 रुपये पण तुम्हाला भेटायचे नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. मग चला कोणती 2 कामे करायची आणि कोणकोणत्या जिल्ह्यात आणखीन सर्व पैशांचं वाटप सर्वात आधी केलं जाईल अशा पुढील जिल्ह्यांची पण यादी या ठिकाणी आपण बघणार आहोत. यासाठी आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आलेल्या माहितीनुसार पूर्ण रक्कम शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात DBTच्या अंतर्गत देण्यात येणार आहे. यामुळे सर्व शेतकरी बांधव चांगलेच खुश होणार असून शेतकऱ्यांना आता एक चांगला मोठा दिलासा नक्कीच मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. यामुळे कुणीच काळजी करत बसू नका किंवा शक्यतो चिंता देखील करत बसू नका. सर्वात मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे. आणि हे पूर्ण पैसे 4,000 रुपयांची रक्कम DBTच्या अंतर्गत शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करण्याची आता कसलीच गरज राहणार नाही. तर बघा शेतकऱ्यांनो, आता या ठिकाणी स्पष्टपणे जर सांगायला गेलं तर आता
शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी पण आता चांगलेच खुश होणार आहेत। यामुळे शेतकऱ्यांची चिंता तर आता मिटलेली आहे। बघा आलेल्या माहितीनुसार पैशांचं वितरण हे आता होणार आहे, ते म्हणजे या ठिकाणी पुढील जिल्हा आहे धाराशिव जिल्हा। अक्षरशः पीक विम्याचे पण पैसे 4 लाख शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत। बऱ्याच जणांना मिळाला असेल, जरी मिळाला नसेल तर राहिलेल्यांना मिळून जाईल। अक्षरशः 300 कोटींपेक्षा अधिकचा निधी पैसे वाटपासाठी मंजुरी दिलेली असून लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैसे हे जमा होणार आहेत आणि यामुळे शेतकरी चांगलेच खुश होणार आहेत असं आपण म्हणू शकतो। त्यामुळे ही आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। बघा मग आता कोणती 2 कामे करायची ही पण एकदा माहिती बघूया। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरीचे पैसे आता लगेच सरकारने तिकडून वाटप सुरू केलं की तुमच्या खात्यात सर्वात आधी पूर्ण जमा होऊन जातील। मग चला आता कोणती 2 कामे करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहूयात। तर बघा या ठिकाणी पहिलं काम करायचं आहे शेतकरी बांधवांनो, KYCचं जर हे केलं नसेल तर करावंच लागेल। हे केलं तरच पैसे भेटणार आहेत। त्यानंतर एवढंच नाही तर शेतकरी बांधवांनो पूर्ण पैसे पाहिजे असतील तर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे का बघा, मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या। आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आणि बँक खाते संलग्न करायचं आहे, जेणेकरून येणारी रक्कम 4000 जमा होईल। बघा आता पैसे वाटप डायरेक्ट 4000 मिळणार का, एक जास्त नाही, 2 टप्प्यात आपण म्हणत आलेलो आहोत। म्हणजे 9वा हप्ता दिला जाईल, त्यानंतर लगेच दुसरा टप्पा सुरू होईल, तो म्हणजे नमो शेतकरीचा 10वा हप्ता। असं काही थोड्या दिवसांच्या अंतरावर लगेच 10वा हप्ता दिला जाऊ शकतो आणि असे पैसे 4000 रुपये मिळतील। तर बघा याची अधिकृत घोषणा सरकारने केली नाही, पण आता सध्या स्थितीला करण्याची शक्यता असून कारण दुबार पेरणीचं संकट काही शेतकऱ्यांवरती आलेलं आहे, यांना मदत करणं गरजेचं असल्यामुळे सरकार डायरेक्ट आता नमो शेतकरी योजनेचे हे पैसे पूर्ण देऊन टाकेल अशी माहिती सूत्रांकडून येत आहे। जर तारीख आली आणि पैसे वाटपाचं काही सांगितलं, उद्यापासून वाटप होईल किंवा दुसऱ्या तारखेपासून वाटप होईल, जर त्याबद्दलची अपडेट आली तर ती नक्कीच देऊ। पण पुढच्या 7 ते 8 दिवसात कोणत्याही क्षणी नमो शेतकरीचे पैसे येऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून आलेली आहे। अशा पद्धतीच्या अपडेटसाठीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।